हॅलो नमस्कार गाईस. तर माझ्या रेसिपी गार्डन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. तर आज मी मस्तपैकी अशी छान शेवग्याची भाजी रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे. तुमच्यात काय म्हणतात ते मला नाही माहिती. मी आज मस्त असं कच्चे शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेणार आहे. बाजारातून शेंगा आणलेल्या होत्या. काल बाजार असल्यामुळे मी आठवणीने ओल्या शेंगा घेऊन आलेल्या आहे आणि 2-3 अशा मिरच्या मस्तपैकी अशा आणलेल्या आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत. पोरांचं झालं आंघोळीवरून भांडणं. तो म्हणतो मी जातो, तो म्हणतो मी पहिले जातो. तर बघू शकता आता याच्यात 3 मिरच्या टाकून घेणार आहे ओल्या शेंगदाण्यामध्ये वाटणामध्ये आणि कढीपत्तासुद्धा मी घालणार आहे, जेणेकरून तो वाटून मस्तपैकी असं बारीक तयार होणार आहे असं. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर हे शेंगा मी बारीक करून घेतले, त्याला आता मी डायरेक्ट अशी उभी चिरून घेणार आहे मस्तपैकी अशी. तर जेणेकरून ते मिश्रण लागू शकतं शेंगाला पूर्णपणे मिश्रणमध्ये ते मिक्स होईल याची काळजी घ्यायची आहे. आणि सगळे शेंग टाकल्यावर ते कसं होतं, त्याला आपण जे मटेरियल बनवतो त्याला लागत नाही. त्याच्यामुळे आपण कधी पण याच्या 2 फोडी करून टाकायचे आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. असे नवीन व्हिडिओ बघा. आता कांदेसुद्धा मी कापून घेणार आहे आणि ते याच्यात टाकून घेणार आहे मस्तपैकी असे. तर मैत्रिणींनो बघू शकता इथं मी मस्त कसे जाड कांदे पटापट कापून घेतलेले आहे. ते मी आता याच्यात टाकून घेणार आहे आणि ते ग्रेव्ही करून घेणार आहे. तर आता मी ग्रेव्ही मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मस्तपैकी मिक्सर लावून. तर मैत्रिणी बघू शकता इथं मस्त कच्च्या शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेले आहे आणि 2 लाल हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या आणि 2 कांदे टाकलेले होते. ते एकत्र मिक्स करून मी ते वाटण तयार करून घेतले आहे. कारण कच्चं वाटण एकदम मस्तपैकी अशी रेसिपी बनणार आहे. आणि बघू शकता मी याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि शिजायला पण पटकन न उकडवता अशी झटकपट तयार होणारी आपली अशी ही रेसिपी. आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आता मी कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकून घेणार आहे 2 चम्मच 2 पळी आणि मस्तपैकी रेसिपी बघायचा आनंद घ्या. बघू शकता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि गरम झालं की मी जिरे मोहरीची फोडणी देऊन नंतर कच्चं वाटण टाकून घ्यायचं. हळद मीठ मिरची मसाला काही मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजिबात. तर तेल तापून झालेलं आहे, जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे. तडतडले की मग त्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी मी मसाले इथं काढून घेतलेले आहेत. आणि मी शेवटपर्यंत रेसिपी बघायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली ती बी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी आता हे कच्चं वाटण तयार केलेलं मस्तपैकी तेलामध्ये टाकून घेत आहे. आणि त्याला जीव करून घ्यायचं आहे आणि लगेच मसाले घालून घ्यायचे आहे. त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. एक जीव करून घ्यायचा आहे आणि पूर्ण 2 मिनटं त्याला शिजून घ्यायचं आहे. कच्चे वाटण तयार केलेलं त्याला ते पूर्ण शिजेपर्यंत मग शेंगा सोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्तपैकी अशी छान कलर आलेला आहे. कच्चे वाटण आपण तयार करून वाटून घेतलेलं आहे. आणि कधी पण बनवताना मस्तपैकी अशीच भाजी झणझणीत तयार करा. तर आता मी वाटणामध्ये शेंगा टाकून घेणार आहे मस्तपैकी. त्याला एक जीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी असं. 5 मिनटं मस्त झाकण देऊन पाहिजे तितकं पाणी घालू शकता. तर माझ्या पद्धतीने मी शेंगाची भाजी तयार केलेली आहे. तर बघू शकता आता थोडंसं गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. तर बघू शकता मस्तपैकी इथं आपल्या शेवग्याच्या भाजीत
चं वाटण आणि भाजी पण मस्त झणझणीत तयार झालेले आहे. आता मी त्याला 5 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे मस्तपैकी. तर झाकण काढून बघूया असं मस्तपैकी अशी शेंगा वाफेवर झणझणीत तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशीच रेसिपी बनवा आणि मस्तपैकी शेंगा खाण्याचा आस्वाद घेऊ शकता मस्तपैकी अशी. तर मी आज पहिल्यांदा कच्च्या शेंगदाण्याची वाटण तयार करून भाजी तयार करून घेतलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, पाहिजे तितकं मस्तपैकी असे. आणि त्याला परत 5 मिनटं उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की मग बंद करून घ्यायचं आहे गॅस. इथं कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी कोथिंबीर घातलेली नाही आहे. आणि 2 मिनटं अशीच उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, स्किप न करता. कोण नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या भाजीला. मस्तपैकी अशी घट्ट भाजी तयार झालेली आहे बघा. मस्त अशी खायला बी छान. आणि अशीच भाजी तुम्हीसुद्धा करून बघू शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथंच थांबते आहे. बाय. तर ओके. रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आधीच सांगा, कळवा मला कशी वाटली कशी नाही. आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि शेअर कमेंट करायला विसरू नका अजिबात. ओके बाय. मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला, झणझणीत रस्सा भाजी. तुम्ही पण अशीच करून बघा माझ्यासारखी.